नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अमेरिकेमध्ये एनव्हिडिया आणि सेल्सफोर्स यांचे रिझल्ट यायचे होते. एनव्हिडियामध्ये ऑलरेडी रॅली भरपूर झाली आहे, पण आता याच्या पुढे रॅली होईल का, कसे रिझल्ट आहेत, तेवढीच ग्रोथ राहील का, आणि AI मधली जी ग्रोथ आहे ती एनव्हिडियावरून समजते. म्हणून सगळे लोक वाट बघत होते. तर एनव्हिडियाचा रिझल्ट चांगला आला, त्यांनी सेल्स आउटलुकही बुलिश दिला. त्यामुळे AIची रॅली सुरू राहील अशी एक आशा निर्माण झाली. सेल्सफोर्सचाही रिझल्ट चांगला आला, त्यामुळं 13% शेअर वाढला. एनव्हिडियाचा निकाल चांगला आला, शेअर चांगला चालला की त्याचा परिणाम नेट वेब टेक्नॉलॉजीवर होत असतो, आणि सेल्सफोर्सच्या रिझल्टचा परिणाम रेट गेनवर होतो. त्यामुळं रेट गेन आणि नेट वेब दोन्हीही शेअर आज तेजीत राहू शकते. त्याच्याचबरोबर अमेरिकेतले महागाईचे आकडे आले. जुलैचं इन्फ्लेशन 0.2% मंथली वाढलं. प्रत्येक महिन्याला 0.2% वाढलं कोअर PCEच्या बाबतीत, आणि ॲन्युअल इन्फ्लेशन 3.3% झालं. म्हणजे जी 2%ची अपेक्षा फेडनी ठेवली आहे त्या अपेक्षेपासून अजूनही खूप दूर आहे. कन्झ्युमर स्पेंडिंग मात्र स्टॉल झालं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी सुरू होतं तेवढंच आहे. इन्फोसिसचा ADR आणि TCSचा ADR दोन्हीही मंदीत दिसतो आहे. डॉलर इंडेक्स थोडासा वाढला आहे, 99.12 एवढा झाला आहे. त्यामुळं मेटलमधली जी तेजी होती ती कमी होईल. क्रूड मात्र 87.69 एवढा आहे. बॉन्ड यील्ड 4.65 आहे. सोनंही वाढलं आहे, चांदीही वाढली आहे, पण कॉपरचा रेट मात्र कमी झाला आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 503 कोटीची कॅशमध्ये, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 6425 कोटींची कॅशमध्ये. 24,400च्या वर गेल्याशिवाय अर्थातच निफ्टी फ्रेश रॅली येईल असं वाटत नाही. 24,150 ते 24,200 हा सपोर्ट आहे. अजूनही कोणत्याच बाबतीत क्लिअर डिरेक्शनल ट्रेंड दिसत नाही. म्हणजे मंदी होईल का तेही कळत नाही, किंवा तेजी होईल का तेही कळत नाही. HDFC बँकेवर अमेरिकेमध्ये क्लास ॲक्शन सूट दाखल करण्यात आला आहे. 17 मे ते 26 मे या काळामध्ये ज्यांनी शेअर्स घेतले होते त्यांनी हा क्लास ॲक्शन सूट दाखल केला आहे. बँक निफ्टीमध्ये तेजी होती काल 57,200 ते 57,300 हा सपोर्ट आहे, तर 58,100 ते 58,200 हा रेझिस्टन्स आहे. 58,200च्या वर जर बँक निफ्टी गेला तर 58,600 पर्यंत जाऊ शकतो. कुठल्याही बाबतीत तुम्हाला सपोर्ट रेंज आणि रेझिस्टन्स काढायचा असेल तर तुम्ही पिव्होट पॉईंटचा वापर करू शकता. आठवड्या संपतो आहे तर आठवड्याचा हाय लो क्लोज बघायचा. महिना संपत असेल तर महिन्याचा हाय लो क्लोज बघायचा.
आणि वर्ष संपत असेल तर वर्षाचा बघायचा आणि त्या पिव्होट पॉईंटनुसार तुम्हाला बँक निफ्टी, सेन्सेक्स सगळे निफ्टीचे जे सेक्टर आहेत त्या प्रत्येक सेक्टरचा रेजिस्टन्स आणि सपोर्ट काढता येतो. 3 सपोर्ट्स मिळू शकतात आणि 3 रेजिस्टन्स मिळतात, म्हणजे 3S आणि 3R मिळू शकतात. आणि मग सध्याची किंमत कुठे आहे हे बघून तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्हीही मेंटेन करता येऊ शकतं. तर पिव्होट पॉईंटच्या संबंधातली सगळी माहिती माझ्या पुस्तकात आहे, ती माहिती तुम्ही पाहू शकता. ज्युनिपर ग्रीन हा रिसेंटली लिस्टेड शेअर आहे. त्यांचा आज रिझल्ट लागायचा होता काल, तर त्यांचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यूही वाढलं आहे आणि मार्जिनसुद्धा वाढलेलं आहे. आता काही बातम्या आहेत, त्या बातम्या बघूया. हल्ली ब्लॉक डीलची भरमार चालू आहे, पण तुम्ही जर बघितलं तर ब्लॉक डील होत आहे, तर ज्या ब्लॉक डीलचे पैसे कंपनीकडे येणार आहेत ते शेअर वाढू शकतात, कारण कंपनीला तो पैसा ग्रोथसाठी वापरता येऊ शकतो. पण ज्या ब्लॉक डीलचा पैसा त्या व्यक्तीकडे जाणार आहे त्याचा कंपनीला उपयोग होत नाही. AYE फायनान्सचा आज ब्लॉक डील व्हायचा आहे. अल्फा वेव्ह हे 7.8% स्टेक विकणार आहेत. 320 कोटीचं डील असेल. 5.5% डिस्काउंट दिला जाईल. 167 रुपये फ्लोअर प्राईस आहे. 19.2 मिलियन शेअर्स विकले जाते. फोसेकोमध्ये पण ब्लॉक डील होणार आहे. 664 कोटी रुपयां गोळा होतील. 15.27% स्टेक विकला जाईल. 5% डिस्काउंटवर हा स्टेक विकला जाईल. 5,773.63 एवढ्या किमतीला ही किंमत फ्लोअर प्राईस असेल. आता GK एनर्जी स्टेट गव्हर्नमेंट ओन्ड पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीकडून 1,00,000 हाऊसहोल्डवर रूफटॉप सोलर सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी त्यांना लेटर ऑफ एम्पॅनलमेंट मिळालं. हे कॉन्ट्रॅक्ट 455 कोटींचं आहे. BELला 10 ऑगस्ट नंतर 730 कोटींच्या नव्या ऑर्डर मिळाल्या आहेत. हिंदुस्तान कॉपरच्या OFSला दोन्ही दिवस चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यामुळे त्यांचा ग्रीन शू ऑप्शनही पूर्णपणे सबस्क्राईब झाला. जिओ क्रेडिट स्पीडनी वाढत आहेत. त्यांच्या ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट 30,000 कोटींच्या झाल्या, म्हणजेच त्याच्यामध्ये 163% वाढ झाली. आणि डिस्बर्समेंट 11,252 कोटींच्या झाल्या, त्याच्यामध्ये 173 कोटीची वाढ झाली. मॅक्स हेल्थच्या होल्ली ओन्ड सबसिडियरीनी आज हॉस्पिटलला GST भरला नाही म्हणून आज हॉस्पिटलला नोटीस इश्यू करण्यात आली आहे. ICICI प्रू AMC ते 2% स्टेक ब्लॉक डील मार्फत विकणार आहेत. 2,998 ते 3,158 म्हणजेच 2% ते 7% डिस्काउंट दिला जाणार आहे. हा त्यांचा प्राईस बँड आहे. 2,998 ते 3,158 आणि हे डील होणार आहे
ते 3,121 कोटींचं होईल. काल रुबिकॉन, डी मार्ट, वेल्स्पनकॉन आणि फिजिक्सवाला यांच्यामध्ये ब्लॉक डील झाली, पण सगळ्या ठिकाणी बायर्स मात्र चांगले होते, त्यामुळे शेअर्स वाढतील. IRB इन्फ्रा इन्व्हिट फंडमध्ये 351 कोटी रुपये गुंतवणार आहेत. मोल्ड टेक पॅकेजिंग एकास एक बोनस दिलाय आणि 3 रुपये डिव्हिडंडसुद्धा दिलाय. बॉम्बे बर्मा लीज रेंट क्लेम त्यांच्यावर जो होता तो सुप्रीम कोर्टाने काढून टाकला आहे, त्यामुळे बॉम्बे बर्माला रिलीफ मिळाला आहे. किम्स कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिनोवा हॉस्पिटलमध्ये ते स्टेक घेणार अशी एक बातमी आली होती, तर कंपनीचं म्हणणं आहे की ही बातमी बेसलेस आहे, चुकीची आहे. स्वान डिफेन्स आणि ट्रम्प ऑफशोर यांच्या मर्जरला NCLTने परवानगी दिली. मॅक्स हेल्थ 165 कोटीची टॅक्स ऑर्डर मॅक्स हेल्थला मिळाली. मनकाइंड फार्मा, भारत सिरम आणि त्यांचा व्हॅक्सिन बिझनेस हा गोईंग कन्सर्न बेसिसवर ॲब्सॉर्प्शन करायला परवानगी मिळाली आहे मॅक्स हेल्थला. लिटको त्याने लोढाबरोबर जॉईंट व्हेंचर केलं आहे अलिबाग प्रोजेक्टसाठी. हे अलिबाग प्रोजेक्ट 40 एकरमध्ये आहे. ते डेव्हलप करणार आहेत आणि 5 वर्षामध्ये 4,500 कोटी रुपये रेव्हेन्यू अपेक्षित आहे. स्टार सिमेंटची विक्री 7% वाढली. त्यांचं रिअलायझेशन पण वाढलं, पण मार्जिन मात्र डिझेलच्या किमती वाढल्यामुळे मार्जिन कमी झालं, असं कंपनीच्या मॅनेजमेंटनी कळवलं आहे. आता कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले मंदीत राहतील ते पाहूया. ब्रिटानियाकडे मात्र लक्ष दिलं पाहिजे. ब्रिटानियाच्या शेअरवर 2 गोष्टींचा परिणाम आहे. एक, गव्हाचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावर झालं आहे, त्यामुळे आशीर्वाद आटा जो आहे त्याच्यामधलं मार्जिन वाढू शकतं, पण त्याचबरोबर साखरेच्या किमती खूप वाढल्या आहेत आणि साखरेवर आता कॅपिंग केलं आहे. म्हणजे तुमची समजा 200 टनाची किंवा 200 किलोची म्हणूया आपण ऑर्डर असेल, तर तुम्हाला 120 किलो साखर मिळेल, अशा पद्धतीने कॅपिंग करण्यात आलं आहे. तर दोन्हीचाही परिणाम ब्रिटानियावर होऊ शकतो. म्हणजे चांगला परिणाम गव्हाचा आणि वाईट परिणाम साखरेचा. पण बाकीच्या सगळ्या FMCG कंपन्यांना गहू आणि साखर दोन्हीचेही परिणाम, वाईट परिणाम सोसावे लागतील. तेजीचे शेअर बघूया. स्टरलाइट टेक्नॉलॉजी डेटा सेंटरमुळे वाढू शकेल. झायडस लाईफ मॅक्वायरीनी त्यांचं टार्गेट वाढवलं आहे. टाटा स्टील, लिटको टाईल्स, IRCTC, NMDC, नेटवेब, मनकाइंड, रेट गेन, BEL, ॲथर, टिटागर, फिजिक्सवाला, अशोक लेलँड, वेल्स्पनकॉन, हिंदुस्तान झिंक. टिटागरनी सिमेंट्स बरोबर करार केला आहे, त्यामुळे टिटागर तेजीत राहू शकतो. टिटागरमध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेडही घेता येईल. लॉरेन्स लॅब आणि मान
इन्फ्रा 1 तारखेला ते बायबॅकवर विचार करणार आहेत म्हणून. तर मंदीमध्ये नेस्ले, वरुण ब्रिव्हरेजेस, एंजल वन, क्रॉम्प्टन, हॅवेल्स, भारत फोर्ज आणि कॅम्प्स हे मंदीत राहतील. पण गिफ्ट निफ्टीनुसार सुरुवातीला मार्केट मंदीतच उघडेल. सेन्सेक्स साधारण 200 ते 225 पॉईंट मंदीत आणि निफ्टी 50 ते 60 पॉईंट मंदीत उघडेल. नंतर अर्थात मार्केटची लहर, मार्केट सुप्रीम असतंच, नेहमी आहेच आणि ते पुढेही तसंच राहील. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपले ट्रेड मार्केटप्रमाणे बदलावे लागतात. मार्केटप्रमाणे स्टॉप लॉस ठेवायला लागतो आणि नंतर आपण शोधत राहतो की काही बातमी आपल्याकडून निसटून गेली आहे का, की ज्यामुळे मार्केटमध्ये आपल्या अपेक्षेनुसार तेजी नाही किंवा आपल्या अपेक्षेनुसार मंदी दिसत नाही. याचं नंतर संशोधन करायला लागतं. पण प्रथम आपल्याला मार्केटनुसार आवश्यक ते बदल करायला लागतात. तर बघूया आज काय काय होतं आहे ते आणि त्यानुसार आपण ॲडजस्ट होऊया. नमस्ते.